भारतीय लोकशाहीचा कणा म्हणजे निवडणूक प्रक्रिया। पण जर मतदारांची नावच यादीतून गायब केली जात असतील तर लोकशाहीचा अर्थच काय उरतो। सध्या देशभरात एकच मुद्दा चर्चेत आहे आणि तो म्हणजे मतचोरी। एवढाच नाही तर वोटर लिस्ट मधून नावं हटवणं आणि ईव्हीएम मध्ये छेडछाड यासारखे गंभीर आरोप आता राजकीय वर्तुळात केले जात आहेत। काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांकडून मतचोरीच्या मुद्द्यावरून भारतीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं जात आहे। देशभरातून अनेक मतदार संघातील मतदार याद्यांमधील कथित घोळाची प्रकरणं विरोधकांकडून बाहेर काढली जात आहेत। आपण बघतोय प्रामुख्याने काँग्रेस नेते राहुल गांधी सर्वाधिक आक्रमक असून ते सातत्याने आयोगावर निशाणा साधतायत। इतकंच नाही तर या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि संजय राऊत यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनीही काही धक्कादायक खुलासे केलेत। ते म्हणजे कोणीतरी 160 जागा जिंकवून देण्याची गॅरंटी दिल्याचा दावा शरद पवार करतात, तर मतांच्या याद्या बदलल्या गेल्यात, ईव्हीएम मध्ये फेरफार झाली आहे असे गंभीर आरोप संजय राऊत करतात। एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर एक मोठा राजकीय गौप्यस्फोट समोर आलाय आणि तो म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केलेला खळबळजनक दावा। त्यामुळे त्यांनी नेमका काय दावा केलाय याचाच आपण सविस्तर आढावा घेऊच। त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक दावा केलाय। त्यांनी सांगितलंय की निवडणुकीपूर्वी त्यांना 10,000 मतदारांची यादी मागितली गेली होती आणि जे मतदार त्यांना मत देणार नाहीत त्यांना यादीतून वगळून त्याऐवजी दुसरे 10,000 मतदार समाविष्ट करण्याची ऑफर देण्यात आली होती। पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणालेत की माझ्याकडे याबाबत पुरावे आहेत आणि योग्य वेळी मी त्या संभाषणाची रेकॉर्डिंग, दिलेली नावं आणि सर्व माहिती प्रसार माध्यमांसमोर लवकरच आणणार आहे। कडू पुढे म्हणालेत, काही लोकांनी मला सांगितलंय की तुम्हाला न मत देणाऱ्या मतदारांची यादी तयार करा, आम्ही त्यातले 10,000 मतदार वगळून त्या जागी दुसरे 10,000 मतदार घालू। मी याबाबत पुरावे देऊ शकतो। विशेष म्हणजे ही ऑफर बच्चू कडू यांना सत्ताधारी पक्षातील व्यक्तींकडूनच आल्याचा दावा खुद्द कडू यांनी केलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। दरम्यान बच्चू कडू यांनी केलेल्या या विधानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतल्याचं दिसतंय। बच्चू कडू यांच्या या दाव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय। लोकसभेचा निकाल आम्ही स्वीकारलाय, पराभूत मानसिकतेमधून असे आरोप सुरू असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी बच्चू कडू यांच्या सुरात सूर मिळवलाय। देशात मत चोरीचा प्रकार झाला असून अचानक मतदान कसं वाढलं असा सवाल अंबादास दानवे यांनी केलाय। एकीकडे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी सर्वाधिक आक्रमक असून ते सातत्याने आयोगावर निशाणा साधत आहेत। आयोगानेही रविवारी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिलंय। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनीच पत्रकार परिषदेत राहुल गांधींचे आरोप निराधार असल्याचं स्पष्ट केलंय। तसेच पुढील 7 दिवसात शपथपत्र सादर करा अन्यथा देशाची माफी मागा असं आव्हानही त्यांनी राहुल यांना दिलंय। त्यानंतर आता विरोधक अधिकच आक्रमक झाले असून थेट ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केल्याचं समजतंय। शेवटी एक लक्षात घ्या, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला गंभीर सवाल विचारले होते। त्यात निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाला असून मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता। त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ आता उडाली आहे। त्यामुळे बच्चू कडू यांना ती ऑफर सत्ताधारी पक्षातील व्यक्तींकडूनच आल्याच्या दाव्यामुळे राजकारण पुन्हा एकदा तापलंय। त्यामुळे हे प्रकरण पुढे आता काय वळण घेईल हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।